व्याजातील दुसरा प्रश्न. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षांची रास 2160 रुपये व 5 वर्षांची रास 2700 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? असल्या प्रश्नात पहिल्यांदा दोन दिलेले असतात, दोन तिचा फरक काढायचा. फरक किती आला? 3 वर्ष. पहिल्यांदा 3 वर्षांचे सरळ व्याज काढून घ्यायचे. पहिल्यांदा मोठ्या वर्षाची रास आणि लहान वर्षाची रास त्यांचा फरक म्हणजे 3 वर्षांची सरळ व्याज निघणार आहे. 5 वर्षांची रास किती आहे? 2700 रुपये आणि 2 वर्षांची रास आहे 2160 रुपये, बरोबर 500 रुपये 540 रुपये हे 3 वर्षांचे सरळ व्याज निघाले. आता पहिल्यांदा आपल्याला काय काढायचे? दर काढायचा आहे. त्याचा दर काढायच्या आधी आपल्याला मुद्दल माहीत असायला पाहिजे. मुद्दल लहान वर्षाची मुद्दल काढायची असते. नेहमी असल्या प्रश्नात लहान वर्षांची मुद्दल काढायची नाही, म्हणून 2 वर्षांच्या पहिल्यांदा आपल्याला सरळ व्याज काढायला लागणार. सरळ व्याज काय? एका वर्षाचं सरळ व्याज 540 रुपये भागिले 3. 540ला 3 भागले तर 180 रुपये होतात. 180 रुपये ही एका वर्षाचे सरळ व्याज निघाले, म्हणून 2 वर्षांचे सरळ व्याज बरोबर 180 गुणिले 2 बरोबर 360.